मंडळी, काही जुनी मंडळी असेल त्यांना माहिती आहे, एक आपला मराठी चित्रपट आलेला होता, ज्या मराठी चित्रपटामध्ये डॉक्टर श्रीराम लागू होते आणि त्यांनी एका शिक्षकाची भूमिका साकारली होती। शिक्षक असे होते की गावामध्ये त्यांचा खूप मानपान होता, प्रतिष्ठा होती, त्यांचा खूप आदर करत होते आणि ते शिक्षक फक्त मुलांनाच नाही तर जे काही गावकरी लोक होते यांनासुद्धा सांभाळून न्यायचे, यांनासुद्धा ते चांगल्या मार्गावर लावण्याचा प्रयत्न करत असायचे। पण यामध्येच मग त्या गावामध्ये एक तमाशा येतो आणि तमाशा आल्याचं जेव्हा त्या शिक्षकाला कळते त्यावेळेस तो शिक्षक त्या गावातून तमाशा बाहेर काढून देण्याच्या तयारीला लागतो आणि हळूहळू करत मग जी तमाशावाली आलेली होती तिच्याच नादाला लागतो आणि त्यानंतर ज्या प्रकारे यांची गावामध्ये प्रतिष्ठा होती, मानपान होता, मान सन्मान होता, ते मग सर्व काही यांचं धुळीस मिळायला लागते आणि त्या महिलेच्या नादाला लागून यांनी सर्व काही आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेलं असते। ते जे सिनेमा होता तो काही फक्त सिनेमा म्हणून नव्हता, तर ते आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा असं काही घडू शकते। एखादा चांगला व्यक्ती जर एखाद्या वाम मार्गाला लागला, एखादा चुकीच्या मार्गाला लागला तर त्याचंसुद्धा हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, हे त्या चित्रपटातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला होता। आजची घटनासुद्धा अशाच एका शिक्षकाची आहे, ज्या शिक्षकाचा गावामध्ये मान सन्मान होता, गावामध्ये त्याची प्रतिष्ठा होती, सर्व लोक त्याचा आदर करत होते आणि जो हा शिक्षक होता हा सुद्धा खूप प्रामाणिक होता। मुलांना एवढं प्रामाणिकपणे तो शिकवत असायचा की त्यांचं जवळपासच्या परिसरामध्ये नाव निघत असायचं आणि असा एवढा प्रामाणिक शिक्षक एके दिवशी एका महिलेच्या नादाला लागतो आणि त्यानंतर याचंसुद्धा हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त होऊन बसते। आयुष्य उद्ध्वस्तच नाही तर याचा स्वतःचा जीवसुद्धा याला गमवावा लागतो। काय आहे हा संपूर्ण प्रकार आणि कुठं घडली ही घटना हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने पाहूया, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रामराम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, घटना आहे राजस्थान राज्याचा एक जिल्हा आहे उदयपूर आणि उदयपूर जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे गोगुंदा आणि या गोगुंदा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गाव आहे भादवीगुडा। या गावामध्ये एक शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी यायचा, राहायला तो गोगुंदामध्ये होता तर त्याची नोकरी जी होती या भादवीगुडामध्ये होती। या शिक्षकाचं नाव राहुल मीना होतं, याचं लग्न झालेलं होतं, 2 मुलं, अशा प्रकारचे यांचं हस्तखेळतं घरी कुटुंबही होतं आणि सरकारी नोकरी होती, सरकारी शाळेवर तो नोकरी करायचा या भादवीगुड्याला। आता हा दररोज गोगुंद्यावरून भादवीगुड्याला यायचा, मुलांना शिकवायचा आणि परत संध्याकाळी तो आपल्या घरी निघून जात असायचा। आता याच्या या येण्या जाण्याच्या मार्गामध्येच एक इथं डोंगर आहे आणि या डोंगरावर एक खूपच प्रसिद्ध असं मंदिर होतं, जे शेषनाग बावजी म्हणून ओळखलं जायचं, जे इच्छापूर्ती मंदिर म्हणूनही त्याला ओळखलं जायचं। म्हणजे जे काही या मंदिरामध्ये येऊन जर एखादी आपण समस्या मांडली किंवा जर देवाला आपण साकडं घातलं तर त्याची इच्छा पूर्ण होते, असं याची एक ख्याती होती। अशा प्रकारचं हे मंदिर होतं आणि या मंदिरावरच एक तांत्रिकसुद्धा राहायचा, तो त्या मंदिराचीही सेवा करायचा आणि काही जे इतर लोक तिथं भक्त लोक येत असायचे, दर्शनाला येत असायचे, त्यांच्या ते समस्येचं समाधानसुद्धा करत असायचा। त्यांच्या आयुष्यातील जे काही समस्या असतील हे सोडवण्याचा प्रयत्न करायचा, मग तंत्रमंत्राद्वारे असो किंवा मग एखाद्याला धागादोरा गंडादोरा द्यायचं काम पडो, हे तशा प्रकारे त्यांचं समाधान करत असायचा। जो हा शिक्षक होता राहुल मीना, हा ज्या प्रकारे आपल्या मुलांना शिकवण्यासाठी प्रामाणिक होता त्याच प्रकारे एक धार्मिक प्रवृत्तीचा होता आणि ज्या वेळेस हा आपल्या ड्युटीवर जायचा त्यावेळेस सकाळी या मंदिरावर तो नक्की जायचा आणि इथं दर्शन घेतल्याच्या नंतरच तो आपल्या शाळेवर जायचा। तिथे गेल्याच्यानंतर कोण मुलगा आला कोण आला नाही हे सर्वांची तो खबर घ्यायचा, त्या सर्वांना मग ते बसून चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे शिकवत असायचा। आता हा शिक्षक या गावाला असा काही लाभलेला होता की या गावातील जे लोक होते, जे पालक होते, हे सुद्धा खूप खुश होते की यांच्या गावाला एक चांगला शिक्षक लाभला आहे, जो आपल्या मुलांना खूप जीव लावून शिकवत असतो, अगदी आपल्या मुलाप्रमाणे तो आपल्या मुलांना शिकवण्याचा काही घडवण्याचा तो प्रयत्न करतो। आणि याच गोष्टीमुळं जे राहुल होता याचं या गावामध्ये खूप आदर होता, लोक मान सन्मान करायचे, त्याचा आदर करायचे आणि जवळपासच्या परिसरामध्ये जो हा शिक्षक होता एका प्रकारे नामांकित शिक्षक होता, जिथं तिथं याच्या नावाची चर्चा होत असायची। पण हा जो शिक्षक होता ज्या प्रकारे आता सकाळचं दर्शन करून शाळेवर येत असायचा आणि असाच एके दिवशी तो जेव्हा मंदिरावर दर्शन घेण्यासाठी गेलेला होता, आरतीची वेळ होती आणि आरतीच्या वेळेस बरेच काही तिथं भाविकही येत असायचे, मग महिला असो, मुलं असो, काही पुरुष असो, अशा प्रकारे बरेच काही भक्तगण तिथं येत असायचे। ज्यामध्येच एक महिलासुद्धा आलेली होती, ती महिला दिसायला देखणी होती, सुंदर होती आणि जो राहुल मीना होता
याचं लक्ष त्या महिलेनं केंद्रित केलेलं होतं. याची नजर जेव्हा त्या महिलेवर पडली, महिलेनेही राहुल मीनाकडं पाहिलं आणि दोघांमध्ये एक स्मित हास्य झालं. आता जेव्हा या दोघांची नजरानजर झाली आणि जेव्हा राहुल मीना मग आपल्या कामावर निघून गेला, त्यानंतर परत त्या महिलेचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर यायला लागला आणि त्याला आता असं वाटत होतं की परत त्या महिलेला जाऊन बघावं, तिला बोलावं, तिच्यासोबत काही वेळ घालवावा. अशा प्रकारे आता या शिक्षकाच्या मनामध्ये एका प्रकारची इच्छा बळावत चाललेली होती. चांगले तपस्वीसुद्धा अशा मोहात पडलेले आहेत आणि त्यांची अशा काही अप्सरांनी अशा काही सुंदर महिलांनी त्यांची तपश्चर्या भंग केलेली आहे. त्याच प्रकारे जो राहुल मीना होता हा अशा काही भानगडीत पडू इच्छित नव्हता, पण यानं जेव्हा त्या महिलेकडं पाहिलं, तिचं सौंदर्य याला एवढं काही बाळलं की हा आता वारंवार त्या महिलेची आठवण करत होता आणि आता परत मग हा त्या मंदिरावर जायचा आणि ती महिला कधी येते ते वाट पाहत असायचा. मग तिथं काही वेळ जरी झाला तरी तो तिथं थांबायचा किंवा महिला जर लवकर येणारी असेल तर त्यावेळेस तो लवकर यायचा आणि तिथं तासनतास बसल्याच्यानंतर त्या महिलेची वाट पाहायचा आणि त्यानंतर जेव्हा तो त्या महिलेला डोळ भरून पाहायचा त्यानंतरच तो आपल्या कामावर जात असायचा. आता अशा प्रकारे एका प्रकारे राहुल मीनाला त्या महिलेचा मोह लागलेला होता, त्या महिलेवर त्याला प्रेम जडलेलं होतं. महिलाही अशाच प्रकारे त्याच्या प्रेमात पडलेली होती आणि त्यानंतर मग दोघेही एकमेकांना बोललेत. दोघांनी एकमेकांना विचारलं, तुम्ही काय करता, तुम्ही कुठून आलेले आहात? आणि या महिलेने सांगितले की मी याच गावात राहते, माझं नाव सोनू कंवर आहे. आणि राहुलने सांगितले की माझं नाव राहुल आहे आणि मी या तुमच्या गावामध्ये शिक्षक म्हणून काम करत असतो. आता जेव्हा दोघांची ओळख झाली, दोघांचंही तिथं नेहमी दररोज आता बोलणंसुद्धा होत असायचं. मग अशाच काही ओळखीचं रूपांतर आता या बोलण्याचं रूपांतर मग यांचं मैत्रीमध्ये झालं आणि मैत्री मग कधी प्रेमसंबंधामध्ये बदलली या दोघांनाही कळालंच नाही. मग त्यानंतर जसं की याला आता वेळ मिळत असायचा त्यावेळेस हा त्या मंदिरावर जाऊन पोहोचायचा आणि त्या मंदिरावरच मग या दोघांच्या भेटीगाठी होत असायच्या. दोघं बराच काही तासनतास वेळ सोबत घालवत असायचे. मग मंदिरापासून काही दूर जाऊन जंगलामध्ये दोघं एकांतात बसायचे, तिथं दोघांच्या काही गप्पा रंगायच्या, मग दोघांमध्ये तिथं शारीरिक संबंधही व्हायचे. अशा प्रकारे आता यांच्यामध्ये हे घनिष्ठ अनैतिक संबंध जुळले होते. जी सोनू होती ही सुद्धा विवाहित होती, तर जो हा राहुल मीना होता शिक्षक हा सुद्धा आता विवाहितच होता, याला 2 मुलंसुद्धा होती. अशा प्रकारे यांचे अनैतिक संबंध जुळले आणि त्यानंतर मात्र आता जो हा शिक्षक होता एका प्रकारे हा देहभान हरवून बसलेला होता. याचं मन आता मुलांना शिकवण्यामध्ये लागत नव्हतं, याचं मन सर्वतः आता त्या महिलेमध्येच लागलेलं असायचं की कधी महिला त्या मंदिरावर येईल आणि कधी तिला एकदा भेटावं. अशा प्रकारे हा वाट पाहत असायचा. कधी सकाळी यायचा, जर महिला उशिरा आली तर हा सुद्धा शाळेवर मग उशिरा यायला लागला. हा आता पहिल्यासारखा मुलांना शिकवत नव्हता. असेच काही दिवस जात होते. मग आता लोकांनाही कळत होतं की आता जे काही अनैतिक संबंध असतात, जे काही प्रेमसंबंध असतात, हे काही जास्त दिवस लपून राहू शकत नाहीत. आणि अशा प्रकारे काही लोकांच्या कानावर यांच्या अनैतिक संबंधाची चर्चा सुरू झाली, ही वार्ता पडली. त्यावेळेस लोकांमध्ये ही चर्चा सुरू झाली की जर आपला शिक्षक, आपण एवढं या शिक्षकाला चांगलं समजत होतो, देव माणूस समजत होतो आणि हा शिक्षक आता आपल्या या गावातील महिलेच्या नादाला लागला आहे, तिच्यासोबत याचे अनैतिक संबंध जुळलेले आहेत. अशा प्रकारे आता गावामध्ये चर्चा सुरू झालेली होती. हळूहळू याचं जे काही लोकांच्या मनामध्ये याचा आदर होता तो आता कमी होत चाललेला होता. आणि अशाच प्रकारे काही दिवस जात असतानाच एके दिवशी यांच्या गावापासून काही अंतरावर जे गोकुंद आहे, या गोकुंदापासून काही अंतरावर एक केला बावडी म्हणून जंगल आहे. या जंगलामध्ये 18 नोव्हेंबर 2022च्या दिवशी काही गुराखी तिथं गुरं चारण्यासाठी गेलेले होते. आता ते गुराखी त्या जंगलामध्ये गेलेले असताना तिथं काही सडल्यासारखा त्यांना वास येत होता. त्या गुराख्यांना वाटलं की काही कदाचित एखादं जनावर मरून पडलेलं आहे का, ते ज्याच्यातून ही दुर्गंध सुटलेली आहे. आणि त्यानंतर ते जे गुराखी होते त्या दुर्गंधीच्या दिशेने जाऊन पाहतात तर तिथं 2 मृतदेह पडलेले होते आणि ते मृतदेह होता एका पुरुषाचा, एका महिलेचा आणि तेही दोन्हीही नागवे होते. त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. दोघांनाही दगडानं ठेचून त्यांच्यावर काहीतरी तीक्ष्ण हत्यारानं वार केले गेलेले होते. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते आणि दोघांचाही तो जागीच मृत्यू झालेला होता. त्यांच्यातून दुर्गंधसुद्धा सुटलेला होता. आता जेव्हा हे गुराख्यांनी पाहिलं तर त्यांनी ताबडतोब तिथून पळ काढला. ओरडत आरडत ते रोडपर्यंत जाऊन पोहोचले. रोडच्या अंतरावरच काही जंगल होता आणि जेव्हा रोडवर पोहोचले, येणारे जाणारे काही लोक होते. त्यांना सांगितले की या जंगलामध्ये एका महिलेचा आणि एका पुरुषाचा मृतदेह पडलेला आहे. आता हा मृतदेह पडलेला आहे म्हटल्यावर बरेच काही लोक जाऊन त्या मृतदेहाजवळ एकत्र झाले
आणि जसं की आता हे काही लोकांपर्यंत ही गोष्ट गेल्याच्यानंतर मग प्रत्येक वाहन यायचं तिथं थांबायचं आणि त्या मृतदेहाला जाऊन पाहायचं. ह्यामध्येच काही लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली आणि गोगुंदा पोलिसांची टीम तिथं घटनास्थळी दाखल झाली. जेव्हा एवढी भयंकर अशी दुहेरी हत्या घडलेली आहे, दोन हत्या घडलेल्या आहेत, त्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक टीमही जागेवर बोलवली, डॉग स्क्वॉडही जागेवर बोलवलं. त्यानंतर पोलीस आता तपास करत होते नेमके हे मृतदेह कोणाचे आहेत आणि यांना कोणी मारलं असेल. आता हे प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिलेले होते. मग ह्यामध्येच जेव्हा पोलिसांनी जवळपासच्या पोलीस स्टेशनला विचारलं, जवळपासच्या गावामध्ये काही विचारपूस केली असता 2 लोक बेपत्ता झालेले होते आणि ते म्हणजेच एक राहुल मीना आणि दुसरी म्हणजे हे सोनू कुवर. हे 15 नोव्हेंबरपासून बेपत्ता झालेले होते. 15, 16, 17 अशा प्रकारे 2-3 दिवस हे घरी आलेले नव्हते. यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली होती. त्याच प्रकारे जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना सुचवलं गेलं त्यावेळी त्यांचं कुटुंब जागेवर हजर झालं आणि त्या कुटुंबियांनी येऊन पाहिलं तर ते दोन्ही मृतदेह त्यांचेच निघाले. एक राहुल मीनाचा मृतदेह होता शिक्षकाचा, तर एक सोनू कुमारचा मृतदेह होता. आता जेव्हा कुटुंबियांना कळालं की ह्या महिलेचे या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहेत आणि जेव्हा राहुल मीनाच्या कुटुंबियांना कळालं की या महिलेसोबत याचे असे काही संबंध आहेत, पाहताच असं वाटत होते की दोघेही निर्वस्त्र आहेत आणि हे एकत्र आहेत आणि म्हणजे यांची हत्या झाली म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी अनैतिक संबंध नक्की असणार. अशा प्रकारे आता पोलिसांनाही संशय होता, कुटुंबियांनाही होता आणि इतर काही लोकांनाही संशय होता. आणि या महिला होती, महिलेच्या कुटुंबियांना तेव्हाच कळालं की या महिलेचे काही अनैतिक संबंध होते आणि ही महिला अशा प्रकारे निर्वस्त्र अवस्थेत सापडेल असं त्यांच्या कुटुंबियांनी कधी विचारही केलेला नव्हता. पण त्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी नेले आणि त्यानंतर त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. आता पोलिसांना असं वाटत होतं की ज्या प्रकारे राहुल मीनाचे अनैतिक संबंध त्या महिलेसोबत होते, गावकऱ्याकडून काही लोकांकडून असं कळालेलं होतं की या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झालेले होते. मग आता जेव्हा पोलीस तपास करत होते पोलिसांना वाटत होतं की महिलेच्या नवऱ्याने किंवा तिच्या काही नातेवाईकांनी याची हत्या केली असावी. पण असंही वाटत होतं की जर त्याची हत्या केली असती तर या महिलेची हत्या का केली असती. आता याच्यामध्ये पोलिसांसमोर नाना प्रकारचे प्रश्न पडलेले होते. पोलीस आता तपास करत होते. त्यांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारे विचारपूस झालेली होती पण पोलिसांना त्यांच्यामध्ये कोणीही संशयित आढळलेला नव्हता. मग त्यानंतर आता पोलिसांनी जो हा रोड जात होता आणि या रोडच्या जे जवळ काही जंगलामध्ये हे मृतदेह सापडलेले होते, या रोडकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना CCTV फुटेजमध्ये जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला. त्या रोडवर कुठं CCTV फुटेज आहेत ते आता पोलीस तपास करत होते. या गोगुंदा शहरामध्येच एक परिसर आहे सुकाडिया सर्कल असा हा सर्कल आहे, म्हणजे चौक आहे आणि या चौकामध्ये काही CCTV फुटेज पोलिसांनी तपासून पाहिले की या रोडनं तर कदाचित हे जोडपं जे आहे, जो शिक्षक आहे आणि त्याची जी प्रेयसी आहे हे तर गेलेले नाहीत ना. अशा प्रकारे जेव्हा पोलीस पाहत होते त्यावेळेस त्या CCTV फुटेजमध्ये पोलिसांना असं आढळून आलेलं होतं की एक दुचाकी आहे आणि दुचाकीवर ती महिलाही दिसत आहे आणि जो राहुल मीना आहे हेही दिसत आहे. पण यांच्यासोबत अजून एक व्यक्ती दिसत आहे जो या दोघांना बाईकवर बसून घेऊन जात आहे. अशा प्रकारे जेव्हा आता पोलिसांनी पाहिलं की हे गोगुंदाच्या या सुकाडिया सर्कलमधून तर निघालेले होते पण मध्येच हे या जंगलामध्ये बेपत्ता झाले, तिथंच त्यांची हत्या झाली. मग हा तिसरा व्यक्ती कोण आहे याच्याविषयी जेव्हा पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस काही लोकांना तो CCTV फुटेज दाखवण्यात आला. त्यावेळेस काही लोकांनी ओळख सांगितली की हा जो व्यक्ती आहे, जो शेषनाग बावजीचं मंदिर आहे, शेषनाग बावजीच्या मंदिरावर जो पुजारी आहे किंवा तो तांत्रिक आहे, हा तोच तांत्रिक आहे ज्याचं नाव आहे भालेश महाराज. अशा प्रकारे जो भालेश आहे हा तो बाईक घेऊन जात आहे आणि या दोघांनाही तो सोबत घेऊन जात आहे. आता पोलिसांना जेव्हा कळालं की हा जो तांत्रिक जो आहे हा त्यांच्या सोबत आहे आणि याला काहीतरी नक्की याच्याबद्दल माहीत असणार किंवा त्यानेच कोणासोबत मिळून याची हत्या केली असणार, त्यासाठी आता पोलीस मग त्याचा तपास करत होते. त्याला जेव्हा शोधत होते त्यावेळेस तो त्याच्या घरी सापडला नाही, तो तिथून फरार झालेला होता. आता त्यानंतर मग पोलिसांचा संशय आणखीन बळावला की हा जो आता फरार आहे, जो आता पळून गेलेला आहे, कुठंतरी लपून बसलेला आहे, म्हणजे हाच दोषी आहे. पोलिसांना आता ही खात्री झालेली होती. पण आता पोलीस त्याचा शोध घेत होते पण पोलिसांच्या हाती काही तो लागत नव्हता. जेव्हा पोलिसांनी अजून याचा शोधाशोध घेतला काही लोकांच्या माध्यमातून, काही खबरांच्या माध्यमातून, जेव्हा पोलिसांना काही सूचना मिळाल्या त्यावेळेस पोलिसांनी मग जो हा भालेश कुमार आहे याचा एक मुलगा एका ठिकाणी दुसऱ्या शहरामध्ये राहत होता, त्या ठिकाणी जाऊन मुलाच्या घरून याला पकडलं. याला पकडल्याच्या नंतर जेव्हा सोबत पोलीस घेऊन आलेत त्यावेळेस याच्या हाताला काही बँडेज केलेलं होतं, याच्या गळ्यामध्ये पट्टा अडकून एका प्रकारे काही फ्रॅक्चर झालेलं होतं, तर हात काही जळला गेलेला होता. तेव्हा पोलिसांनी तशा अवस्थेमध्ये त्याला पकडून आणलेलं होतं. त्याला विचारपूस केली
की तुझ्या हाताला काय झालं आहे आणि हे तुझ्यासोबत काय झालेलं आहे. त्यावेळेस त्यानं पोलिसांना सांगितले की मी एका बाईकवरून पडलेला आहे, त्यामध्ये माझा हात फ्रॅक्चर झालेला आहे. आणि ज्यावेळेस मग पोलीस त्याला विचारत होते की राहुल मीना आणि जे सोनू कंवर आहे यांची हत्या तू का केलीस, त्यावेळेस मात्र तो उडवाउडीची उत्तरं देत होता. पण पोलीस असतात, पोलिसांना माहीत असते की कोणत्या पद्धतीनं कोणाकडून गुन्हा कबूल करून घ्यायचा. पोलिसांनी जेव्हा त्यांच्या पद्धतीनं त्याला विचारपूस केली त्यावेळेस मग तो पोपटासारखं सर्व काही जी कहाणी होती ती पोलिसांना सांगायला लागला. कहाणी अशी होती की ज्या प्रकारे राहुल मीना आणि सोनू कंवर हे या मंदिरावर यायचे आणि मंदिरावर ते तासनतास वेळ घालवत असायचे. आता यांना पाहणारं दुसरं कोणी असो किंवा नसो, अधूनमधून येणाऱ्या भक्त तर असायचे, पण नेहमी तिथं हजर असणारा जो हा तांत्रिक होता भालेश कुमार, हा मात्र नेहमी या दोघांना पाहत असायचा. आता सुरुवातीला जेव्हा याच्या समोर बोलत असायचे आणि त्यानंतर मग हळूच कधी जंगलामध्ये निघून जात असायचे, तेव्हा हा समजून जायचा की या दोघांमध्ये मग आता अनैतिक संबंध जुळलेले आहेत आणि आता दोघांमध्ये शारीरिक संबंधही होत आहेत. अशा प्रकारे यांना बरेच दिवसापासून पाहिलेलं होतं. आणि हेच पाहत असताना ज्या प्रकारे आता जो राहुल मीना होता या महिलेमध्ये एवढा वेडावलेला होता की त्याला आता घरदार चांगलं वाटत नव्हतं, त्याला जेवण खावण चांगलं वाटत नव्हतं, मुलाबाळांमध्ये त्याचं आता मन लागत नव्हतं, पत्नीमध्ये मन लागत नव्हतं, तर तिकडं मुलांना शिकवण्यामध्ये त्याचं मन लागत नव्हतं. तो रात्रंदिवस या सोनू कंवरचे स्वप्न पाहत असायचा, तिच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असायचा. ह्यामध्ये मग तिकडं कधी तो शाळेवर जायचा तर कधी शाळेतून मध्येच डुम्मा मारायचा आणि तो या मंदिरावर येऊन बसत असायचा. अशा प्रकारे याचं काही सर्व चाललेलं होतं. याची मनस्थिती बिघडलेली होती आणि हा जो प्रकार आहे त्याच्या पत्नीनं हे नोट केलेला होता, लक्ष दिलेलं होतं की तिचा जो नवरा आहे हा आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. ज्या प्रकारे तो काळजीने लवकर घरी यायचा, मुलाबाळांची काळजी घ्यायचा, माझी काळजी घ्यायचा, माझी हालचाल विचारायचा, पण तो आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. तो कधी येतो, आला तरी घरी तो धड कोणाशी बोलत नाही, मुलांना जवळ घेत नाही किंवा माझ्याबरोबरही तो प्रेमाने बोलत नाही. ह्यासाठी जी महिला होती ही त्रासलेली होती. महिला वारंवार नवऱ्याला विचारायची की तुमच्यावर काही मानसिक ताण आहे का, तुम्हाला काही काळजी आहे का, तुमच्यासोबत काही घडलं आहे का. अशा प्रकारे महिला जी होती त्याची पत्नी राहुल मीनाची त्याला वारंवार विचारायची, त्याची चिंता करायची. पण याची चिंता एक दुसरी चिंता होती आणि ह्यासाठी तो आपल्या पत्नीला याच्याबद्दल तर काही सांगू शकत नव्हता. पण पत्नीला आता मात्र खूप चिंता वाटत होती की तिचा नवरा तिच्या हातातून चाललेला आहे, तिचा नवरा पहिल्यासारखा तिच्यावर प्रेम करत नाही, घरामध्ये त्याचं लक्ष नाही, मुलाबाळांवर लक्ष नाही. अशा प्रकारे ही महिला आता बरेच दिवसापासून त्रासलेली होती. ह्यामध्ये जी ही महिला होती, काही इतरीच्या संपर्कात महिला असतात, त्या महिलांनाही सांगायची की माझा जो नवरा आहे आता पहिल्यासारखा राहिलेला नाही, तो एक वेगळ्याच प्रकारे वागत आहे, घरामध्ये तो आता लक्ष देत नाही, ड्युटीवरही तो पहिल्यासारखा जात नाही किंवा परतही वेळेवर येत नाही. अशा प्रकारे माझ्या घरामध्ये, माझ्या नवऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये समस्या चालू आहेत. अशा प्रकारे ती नातेवाईकांना किंवा जवळच्या जे काही महिला आहेत त्यांना ती सांगायची. अशामध्येच काही महिलांनी त्या महिलेला सांगितलं की बघ, तुझा नवरा तर तसा स्वभावानं चांगला आहे, तो काही असं आगाऊचं काम करणारा नाही, पण कदाचित होऊ शकते की काही एखाद्यानं त्याच्यावर तंत्रमंत्र केला असेल किंवा एखादा तुम्हाला कशाचा काही दोष लागला असेल, काही त्याला भूतानं झपाटला असेल. अशा प्रकारे आता जे काही महिला होत्या तिला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करायच्या. आणि ह्यामध्येच त्या महिलांनी सांगितले की जे काही तुझ्या समस्या असो, तुझ्या समस्येवर समाधान करणारे एक महाराज आहेत, त्या बाबांजवळ तू जा आणि ते तुझ्या सर्व काही समस्येचं समाधान करतील आणि ते तुला याच्यातून मार्ग नक्कीच सांगतील. कारण बरेचसे लोक त्यांच्यापाशी जातात आणि त्या महाराजांची जी ख्याती आहे जवळपासच्या परिसरामध्ये आहे आणि ते महाराज तुझ्याच नवऱ्याच्या जे गावामध्ये शाळा आहे त्या शाळेवर तुझा नवरा ड्युटी करतो, त्याच गावापासून काही अंतरावर एक डोंगर आहे जे शेषनाग बाबाजीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरावर तो तांत्रिक राहतो. तिथं तू जा आणि त्यांना तुझी जी समस्या आहे ते सांग, नक्की तुला सोडवतील, असं काही महिलांनी तिला सांगितलं. आता त्या महिलेला जेव्हा या तांत्रिक भालेश कुमारविषयी कळालं की हे काही गंडादोरा देतात, काही तंत्रमंत्र करतात आणि ह्यातूनच काही महिलांची असो किंवा कोणाचेही काही दुःख असो किंवा कोणाची समस्या असो, अशा प्रकारचे काही समस्याचं ते निवारण करत असतात, त्यांना त्यांच्या दुःखातून सोडवत असतात. असं जेव्हा या महिलेला कळालं त्यावेळेस ती महिला कोणालाही न सांगता थेट त्या मंदिरावर गेली. मंदिरावर गेल्याच्या नंतर त्या महिलेनं सर्व काही जे प्रकार होता जो सांगितला. भालेश कुमारने विचारलं की तुझा नवरा कोण आहे, कुठं आहे, कुठे ड्युटी करतो. त्यानंतर त्या महिलेनं सांगितले की याच गावामध्ये माझा नवरा शाळेवर शिक्षक आहे, ज्याचं नाव राहुल मीना आहे. आता जेव्हा या महिलेनं नाव सांगितलं तेव्हा भालेश कुमारच्या डोक्यात प्रकाश पडला की हा तोच शिक्षक आहे जो सोनू कुमारसोबत इथं नेहमी तासनतास वेळ घालवत असतो, तिच्या अनैतिक संबंधात पडलेला आहे. आणि ह्याच कारणामुळं या
महिलेसोबत तो आता पूर्वीसारखं राहत नाही, घरामध्ये असेच काही वादविवाद सुरू आहेत. त्यानंतर भालेश कुमारनं त्याच्या राहुल मीनाच्या पत्नीला स्पष्ट सांगितलं की बघ, तुझा नवरा जे आहे एका परस्त्रीच्या नादाला लागलेला आहे, तिच्या तो प्रेमात पडलेला आहे, तिच्यासाठी तो एवढा वेडावलेला आहे की तो त्याच्या शाळेवर सुद्धा धड ड्युटी करत नाही, मुलांना पहिल्यासारखं शिकवत नाही आणि तो शाळेवर सुद्धा जास्त वेळ राहत नाही. जास्तीत जास्त वेळ काढून तो या मंदिरावर असतो. इथंच एका महिलेच्या तो प्रेमात पडलेला आहे. याच गावाची एक महिला आहे आणि तिच्यासोबत तो तासनतास एकांतामध्ये वेळ घालवत असतो. तिच्यासोबत तो अनैतिक संबंधामध्ये पडलेला आहे आणि ह्याच कारणामुळे जे आहे तो तुझ्या घरामध्ये लक्ष देत नाही. त्यासाठी मी तुला काही गंडादोरा देईन, जेणेकरून तो तुझ्याकडं वशीकरण होईल आणि तो तुझ्याकडं आकर्षित होईल आणि ते अनैतिक संबंध सुटतील. अशा प्रकारे आता त्यानं जे काही सत्य होतं या महिलेला संपूर्ण त्यानं तिच्या तोंडावर सांगून दिलं आणि तिचं समाधान करण्यासाठी सुद्धा तिला काही धागादोरा गंडादोरा दिला आणि त्यानंतर तिच्याकडून काही पैसेही उकळले आणि त्यानंतर मग या महिलेला घरी पाठवून दिलं. जेव्हा आता ही महिला घरी गेल्याच्यानंतर मग या महिलेनं आपल्या नवऱ्याला बोलण्याचा प्रयत्न केला. नवऱ्याला ती विचारत होती की तुम्ही पहिल्यासारखं राहिलेले नाहीत, तुमच्या आयुष्यामध्ये एखादी काही महिला आलेली आहे का, तुमच्या आयुष्यात काय अडचण आहे, तुम्ही एकतर सांगतही नाही. अशा प्रकारे ती नवऱ्याला दुरून विचारण्याचा प्रयत्न करत होती, पण नवरा तिला उडवाउडवीची उत्तर देत होता. त्यानंतर महिलेनं स्पष्ट सांगितले की मला माहीत आहे तुमचं अशा वागण्यामागचं कारण काय आहे. तुम्ही सोनू कुंवरच्या प्रेमात पडलेले आहात, तिच्या अनैतिक संबंधामध्ये पडलेले आहात आणि तुमचं धड घरातही लक्ष नाही किंवा मुलांना शिकवण्यामध्ये लक्ष नाही. तुम्ही तर एकतर नोकरीही व्यवस्थित करत नाही किंवा घरामध्ये व्यवस्थित लक्ष देत नाही. मला माहीत आहे तुमचं त्या महिलेवर प्रेम जडलेलं आहे. जेव्हा या महिलेनं थेट त्या महिलेचं नाव सांगितलं त्यावेळेस याच्या पायाखालची जमीन सरकली. हा सुद्धा हैराण झाला की माझ्या पत्नीला माझ्या या प्रेयसीबद्दल कसं कळालं. आता त्यानंतर मग तो तिला वारंवार समजावण्याचा प्रयत्न करायचा की तसं काही नाही. ती महिला एखाद्या वेळेस तिथं मला दर्शनाला आल्याच्या नंतर बोलत असते, फक्त आमच्या दोघांमध्ये उगाच 1-2 वेळा बोलणं झालेलं आहे, आमचे अनैतिक संबंध नाहीत. अशा प्रकारे तो महिलेला वारंवार समजावण्याचा प्रयत्न करायचा. पण आता जेव्हा महिलांच्या मनामध्ये संशय घर करून बसतो त्यावेळेस तो निघत नाही आणि इथं तर जो भालेश कुमार होता यानं तर चांगलीच पट्टी त्या महिलेला दिलेली होती. जे काही यानं डोळ्यानं पाहिलेलं होतं संपूर्णरित्या महिलेला तो प्रकार सांगितलेला होता. जेव्हा नवऱ्याने तिला विचारले की तुला याच्याबद्दल सांगितलं कोण, मला तेवढं सांग, मी जे माझे अनैतिक संबंध आहेत मी हे बंद करीन. पण त्यानंतर मग या महिलेनेही रागाच्या भरामध्ये भालेश कुमारचं नाव सांगून दिलं. आता त्या तांत्रिकानं तुला सांगितलेलं आहे आणि त्याचा विश्वास करून तू माझ्यावर अविश्वास करत आहे, माझा तुला विश्वास नाही, मी जे बोलत आहे मला खोटं ठरवत आहे. अशा प्रकारे तो पत्नीला विनवणी करत होता. पण ती महिला थेट आपली 2 मुलं घेऊन निघून गेली. आता त्यानंतर मात्र राहुल मीनाच्या तळपायाची आग मस्तकात गेली की भालेश कुमार जो हा एक पुजारी म्हणून ओळखला जातो, एक लोकांची समस्या निरसन करण्याचा प्रयत्न करतो, लोकांच्या समस्या निवारण करतो, लोकांना काहीतरी संकटातून सोडवण्याचं काम करत असतो आणि असं मला तो संकटात टाकतो. माझ्यासोबत तो असा का वागला, माझ्या पत्नीला त्यानं असं सांगायला हवं नव्हतं. आज माझ्या घरामध्ये त्यानं भांडण वाढवलेली आहे, माझ्या पती आणि पत्नीमध्ये त्यानं दुरावा निर्माण केलेला आहे. हा राग आता राहुल मीनाला आलेला होता आणि थेट दुसऱ्या दिवशी मग राहुल मीना जो भालेश कुमार होता याच्या जवळ गेला. त्याला गेल्याच्या नंतर मग तो आता एकांतामध्ये त्याच्याशी वादविवाद घालत होता की माझ्या पत्नीला तुनं काय सांगितलेलं आहे, तुनं माझ्या पत्नीला भडकावून दिलेलं आहे आणि माझी पत्नी आज मला भांडण करून माझ्यासोबत वादविवाद करून माझं घर सोडून मुलांना घेऊन ती घरी गेलेली आहे. माझ्या आयुष्याचं असं वाटोळं करून तुला काय भेटलं आणि तू असं माझ्या पत्नीला का सांगितलंस. अशा प्रकारे तो त्या भालेश कुमारशी वाद घालत होता. भालेश कुमारनं त्याच्या पत्नीला सांगितलं होतं की माझं नाव नको सांगू, पण त्या महिलेनं थेट याचं नाव सांगितलेलं होतं. आता भालेश कुमार अडचणीत सापडलेला होता. आता भालेश कुमारला वाटत होतं की आता हा जर ओरडेल, इथं जर आता भांडण करेल तर माझी जी त्या गावामध्ये प्रतिष्ठा आहे, ज्या प्रकारे लोक माझा आदर करतात, एक चांगलं समजतात, मी पुजारी आहे आणि बरेचसे काही माझे अनुयायी आहेत, बरेचसे काही माझे भक्त आहेत जे माझा खूप आदर करत असतात, माझ्या जवळ येत असतात, माझ्याकडून गंडे दोरे नेत असतात, मी जे काही सांगितलं त्या प्रकारे ते वागत असतात आणि एवढ्या लोकांसमोर माझा अपमान होईल की महाराज अशा प्रकारचे सुद्धा काम करत असतात, लोकांच्या नवरा बायकोची भानगडसुद्धा लावत असतात. हा आता घाबरत होता, त्याला वारंवार समजावण्याचा प्रयत्न करत होता की तू शांत राहा, आपण याच्यामधून काहीतरी पर्याय काढू. आणि जो राहुल मीना होता हाही एक शिक्षक होता, तो सुद्धा इतर काही लोकांसारखा त्याला मोठ्याने भांडू शकत नव्हता. त्यानं 2-3 शब्दामध्ये त्याला हे विचारलेलं होतं की तू माझ्यासोबत असं का केलंस, माझ्या पत्नीला तू असं का सांगितलंस आणि तुला ज्या प्रकारे आम्ही तुझा आदर करतो, तुझा सन्मान करतो, आम्हालाही माहीत आहे की तू किती खोल पाण्यामध्ये आहेस आणि तू सुद्धा काही धुतल्या तांदूळासारखा नाहीस.
तुझे सुद्धा असेच अनैतिक संबंध चालत असतात. तू सुद्धा एक भोंदू बाबा आहेस, ढोंगी साधू आहेस आणि आम्हाला हे सर्व काही माहीत आहे. तू जास्त हे साधूपणाचा मुखवटा घेऊन तोंडावर फिरू नकोस, आम्हाला तुझी सत्यता माहीत आहे. अशा प्रकारे राहुल मीना त्याला भांडत होता. भालेश कुमार म्हणाला की माझ्याबद्दल तुला काय माहीत आहे. मी तुझ्या पत्नीला सहज सांगितलेलं होतं आणि तुझ्या पत्नीमध्ये तुझ्यामध्ये अशा प्रकारे भांडण व्हावं यासाठी नाही सांगितलेलं होतं. पण माझ्याबद्दल तुला काय माहीत आहे. त्यावेळेस राहुल मीनानं सांगितले की ज्या प्रकारे माझं आता ज्या सोनू कुंवरसोबत अनैतिक संबंध आहेत, प्रेमसंबंध आहेत, काही दिवसापूर्वी त्याच सोनू कुंवरसोबत तुझेही अनैतिक संबंध होते. तू सुद्धा त्या महिलेसोबत शारीरिक संबंधामध्ये होता आणि तू कोण्या वृत्तीचा माणूस आहेस, कशा वृत्तीचा माणूस आहेस हे मला सोनू कुंवरनं सांगितलेलं आहे. आता जेव्हा ही गोष्ट जेव्हा भालेश कुमारला कळाली त्यावेळेस तर मग याच्या पायाखालची जमीन सरकली की आता याला वाटलं की आता मी याचं भांडफोड केलेलं आहे तर आता हा माझं भांडफोड करेल आणि आता इथून पुढं मला इथं मग कोणीही उभंसुद्धा करणार नाही. आता इथं पूर्ण परिसरामध्ये माझी बदनामी होईल. आणि जे काही राहुल मीना भालेश कुमारला बोलत होता ती सत्य कहाणी होती. ज्या प्रकारे सोनू कुंवर आता राहुल मीनासोबत अनैतिक संबंधात होती तर त्याच्यापूर्वी ती या पुजाऱ्यासोबतही अनैतिक संबंधामध्ये होती. त्याच्यासोबत बरेच दिवसापासून ती अनैतिक संबंधामध्ये होती. पण त्यानंतर तिने याच्यासोबतचे संबंध तोडले आणि राहुल मीनाच्या प्रेमात पडली. अशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरण इथं झालेलं होतं. मग आता या दोघांनाही एकमेकांची भीती वाटायला लागली. भालेश कुमारला तर जास्त भीती वाटायला लागली की आता याला माझं जे गुपित होतं हे आता माहीत झालेलं आहे आणि हा आता माझं जी बिंग आहे हे लोकांसमोर उघडं करेल. ह्यासाठी आता याचे कसे तरी पाय धरून याचं तोंड गप्प करावं लागेल किंवा मग याचं कायमचं तोंड बंद करावं लागेल. आणि ह्यासाठी त्यानं मग आता एक योजना आखली. त्याने लगेच राहुल मीनाचे पाय धरले आणि सांगितले की बघ माझं या परिसरामध्ये खूप मानसन्मान आहे, माझा लोक आदर करतात, मला खूप मानतात इथं आणि मी पुजारी म्हणून बरेच दिवसापासून इथं आहे. लोकांच्या मी समस्या निवारण करतो आणि लोकांना जर कळेल माझे अनैतिक संबंध सोनू कुंवरसोबत होते तर हे लोक सहन करणार नाही. तर लोक उद्या माझा तिरस्कार करतील, मला या मठावरून हकालपट्टी करतील. त्यासाठी तू याच्याबद्दल कोणालाही सांगू नकोस. जे काही तुझ्या पत्नीला मी सांगितलेलं आहे ते परत मी तुझ्या पत्नीला समजावून सांगेल. अशा प्रकारे यानं आता राहुल मीनाचं कसं तरी तोंड बंद केलेलं होतं. आणि त्याच प्रकारे मग आता राहुल मीना जो होता आता हाही शांत झालेला होता. मग असेच काही 2-4 दिवस उलटून गेले. त्यानंतर मग आता अजून हे पहिल्यासारखं सामान्य बोलत होते, एकमेकांना बोलत असायचे. मग त्यानंतर या भालेश कुमारला वाटत होतं की आज नाही तर उद्या कदाचित जो हा राहुल आहे माझं भांडफोड करेल आणि जी सोनू आहे ही सुद्धा माझ्यासोबत गुपित अनैतिक संबंधामध्ये होती. पण आज तिचे याच्यासोबत अनैतिक संबंध जुळले तर हिनं सुद्धा माझं जे काही गूढ रहस्य होतं हे तिच्या प्रियकराला सांगितलं, उद्या कित्येक जणांना सांगेल. अशा प्रकारे आता दोघांवरही त्याला संशय वाटायचा, त्याला भीती वाटायची. पण तो वरून यांना काहीतरी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करायचा. आणि जो हा राहुल मीना होता हा आता जे काही त्याच्यासोबत भालेशने केलेलं होतं तो विसरला होता. दोघांनी एकमेकांना माफी मागितलेली होती, भालेशने माफी मागितलेली होती. आणि राहुल मग परत अजून त्याच सोनू कुंवरचा विषय घेऊन त्याच्याजवळ बोलत असायचा. तर राहुल म्हणायचा की ती एक खूप मोठ्या घरची आहे, पण माझं म्हणणं आहे की मी आयुष्यभर तिच्यासोबत राहावं. ती आणि मी दोघेच एकमेकांसोबत लग्न करून पुढील जे आयुष्य आहे सोबत जगावं. अशा प्रकारे माझी इच्छा आहे. पण तिचे जे कुटुंब आहे, तिचे जे नातेवाईक आहेत हे खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि त्यांना जर आमच्या अनैतिक संबंधाबद्दल कळालं तर ते आमचे संबंध तोडून टाकतील, मला मारहाणही करतील आणि किंवा सोनू कुंवरलाही मारहाण करतील. तर कदाचित काही असं तरी आम्हाला काही गंडादोरा द्या, धागादोरा द्या, जेणेकरून मी आणि माझी प्रेयसी सोनू कुंवर हे कधीच एकमेकांपासून दूर नाही झालो पाहिजे. आमच्या दोघांचे अनैतिक संबंध जे आहेत, प्रेमसंबंध जे आहेत शेवटच्या श्वासापर्यंत सोबत चालले पाहिजे. अशा प्रकारे काहीतरी आम्हाला तुम्ही तंत्रमंत्र द्या किंवा एखादा गंडादोरा द्या. अशा प्रकारे जो हा वेडावलेला जो शिक्षक होता परत अजून भालेश कुमारलाच अशा प्रकारे काहीतरी मागणी करत होता. भालेश कुमारला हीच संधी पाहिजे होती आणि भालेश कुमारनं त्याला सांगितले की काहीच चिंता करू नका, मी तुमच्यासाठी एक खूप मोठी पूजा करेन. एक होम करावं लागेल, हवन करावं लागेल, यज्ञ करावं लागेल आणि ज्या होम हवन यज्ञासाठी काही सामग्री लागेल ती सामग्री मी एकत्र करतो, गोळा करतो आणि सर्व काही माझ्याकडे सामग्री एकत्र झाली की त्यानंतर आपण एखादा दिवस काढूया आणि त्यानंतर दोघेही तुम्ही एकांतामध्ये जंगलामध्ये चला आणि तिथं गेल्याच्यानंतर मी तुमच्यासाठी एक खूप मोठा होम हवन करीन आणि ज्यामध्ये तुम्ही दोघांनी जर पूजा केली तर तुम्हाला कोणीही पुन्हा विरोध करणार नाही, तुझी पत्नी विरोध करणार नाही किंवा सोनू कुंवरच्या नातेवाईकांकडून तुम्हाला काही विरोध होणार नाही आणि तुम्ही नेहमीसाठी सोबत एकमेकांच्या राहू शकता. तुम्हा दोघांनाही कोणीही मध्ये रोकटोक करणार नाही. अशा प्रकारची ती पूजा राहील आणि या पूजेसाठी काही खर्च येईल. अशा प्रकारे जो भालेश कुमार होता यानं त्या
राहुल मीनाला सांगितलं. राहुल कुमार एवढा काही वेडावलेला होता की त्याला जो भालेश कुमार सांगत आहे ते सर्व काही त्याला खरं वाटत होतं आणि त्यानंतर तो खर्चालाही भिणार नव्हता. फक्त त्याला सोनू कुमारसोबत पूर्ण आयुष्य घालवायचं आहे आणि दोघांमध्ये कोणी रोकटोक करू नये असं त्याला हवं होतं. त्यासाठी तो कितीही पैसे मोजायला तयार होता. ज्या प्रकारे भालेश कुमारनं पैसे मागितले त्या प्रकारे त्यानं लगेच त्याच्या हातात पैसे टाकले आणि त्यानंतर भालेश कुमारनं जे साहित्य होतं हे आता जमा करायला सुरुवात केली. आणि जेव्हा हे सर्व काही साहित्य जमा झालं आणि त्यानंतर भालेश कुमारनं सांगितले की आता सर्व काही सामग्री गोळा केलेली आहे, जमा केलेली आहे आणि आता माझ्याकडे सर्व काही सामग्री उपलब्ध झालेली आहे. तर आपण आता 15 नोव्हेंबरचा दिवस काढूया. संध्याकाळच्या वेळी तू सोनू कुमारला सोबत घेऊन ये आणि एकांतामध्ये कुठेतरी आपल्याला जंगलामध्ये जायचं आहे. आता असं जंगल त्यांच्या गावापासून म्हणजे गोगुंद्यापासून काही अंतरावर केलापूर बावडी जे जंगल होतं हे खूप घनदाट जंगल होतं आणि रोडपासून काही अंतरावर खूप दाट प्रमाणामध्ये झाडी होती. त्याच झाडीमध्ये जायचं आणि संध्याकाळच्या वेळी कोणी राहणारे नाही आणि आपण तिघेच मिळून तिथे हे पूजा करूया अशा प्रकारे आता भालेशने सांगितलं. त्याच प्रकारे राहुल मीना आणि सोनू कुमार हे दोघेही तयार झाले. सोनू कुमारही एका प्रकारे राहुल मीनावर खूप अशी जीवापाड प्रेम करत होती आणि तिलाही राहुल मीनाशिवाय करमत नव्हतं. ती सुद्धा त्याला सोडून राहू शकत नव्हती आणि एका प्रकारे तिच्या याच्याकडून काही शारीरिक गरजा पूर्ण व्हायच्या तर पैशाच्या गरजासुद्धा पूर्ण होत असायच्या. त्यासाठी ती सुद्धा सोडू इच्छित नव्हती आणि त्यामध्येच यांनी 15 तारखेच्या संध्याकाळी जायचं ठरवलं आणि 15 तारखेच्या संध्याकाळी जे हे सुकाडिया सर्कल आहे इथं हे तिघेही एकत्र जमा झाले आणि हे त्या जंगलामध्ये निघून गेले. संध्याकाळच्या वेळी हे जंगलात गेले आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर एका ठिकाणी जिथं कोणीही नव्हतं अशा ठिकाणी हे बसले. तिथं बसल्याच्यानंतर जो हा भालेश कुमार होता यानं काही एक यज्ञ होम हवन तिथं मांडला. लिंबू मिरच्या अशा प्रकारे काही त्यानं त्याची पूजा मांडणी केली. काही बाहुल्या अशा प्रकारचे ज्या प्रकारे तंत्रमंत्र केले जातात त्या प्रकारे यानं तिथं पूजा सर्व सामग्री मांडली आणि हे सर्व काही मांडणी झाल्याच्यानंतर राहुल मीनाला आणि सोनू कुमारला भालेश कुमारने सांगितलं की तुम्ही आता थोडंसं काही अंतरावर जा आणि मी इकडं पूजा करत राहीन आणि तिकडं तुम्ही दोघेही सोबत मिळून शारीरिक संबंध स्थापित करा आणि मी इथं तुमच्यासाठी होम करेल, पूजा करेल आणि एक वेळा तुमच्या या पूजेमध्ये संबंध स्थापित झाले की त्यानंतर मग तुम्हा दोघांनाही कोणीही आडवं येणार नाही, तुमचा कोणीही विरोध करणार नाही. हे दोघेही एवढे काही वेडावलेले होते की या दोघांनीही मग तसंच करायला सुरुवात केली. या भालेश कुमारपासून थोडंसंच काही अंतरावर हा त्या दोघांनाही पाहत होता. तिथे गेल्याच्यानंतर दोघांनाही सांगितले की अंगावर काहीही कपडा ठेवायचा नाही, दोघेही निर्वस्त्रपणे एकमेकांसोबत संबंध स्थापित करायचे. आणि जो भालेश कुमार होता हा इथं काही मंत्रतंत्र फुकत होता. तर जे राहुल मीना आणि सोनू कुमार होते याच्यापासून काही जवळजवळ 50 फुटावर त्यांच्या दोघांमध्ये संबंध सुरू झाले. दोघांच्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि त्यानंतर मग जो हा भालेश कुमार उठला आणि तो म्हणाला की मी एक तुम्हाला दोघांवरही काही जडीबुटी लावणार आहे आणि ती जडीबुटी लावल्याच्या नंतर इकडं होम हवन होईल, तुमचे संबंध जे आहेत हे असेच चालू द्या असं त्यानं सांगितलं. आता हे दोघेही जसं जसं भालेश कुमार सांगत होता तशा प्रकारे हे करत होते आणि हे दोघांचे जेव्हा संबंध सुरू होते त्या दोघांच्यामध्येच तो गेला. आपल्या हातामध्ये ग्लव्ज घातले, ग्लव्ज घालून आणि एका बाटलीमधलं त्यानं औषध आपल्या हाताला लावलं. दोन्ही हाताला ते औषध लावलं आणि लगेच ते जे काही त्या बाटलीमध्ये लिक्विड होतं हे संपूर्ण सोनू कुमारच्या शरीराला लावलं आणि जो हा राहुल मीना होता याच्याही समोरच्या भागाला संपूर्ण हे औषधी लावून दिली. औषधी म्हणजेच ते एक लिक्विड होतं आणि ते लिक्विड दुसरं तिसरं काही नसून ती फेविक्विक होती. यानं जास्त प्रमाणामध्ये ती फेविक्विक एका बाटलीमध्ये संग्रहित केलेली होती, एका ठिकाणी त्यानं एकत्र केलेली होती. बऱ्याचशा काही यानं फेविक्विकच्या छोट्या पाऊच घेतलेल्या होत्या आणि ते सर्व काही यानं याच्यामध्ये एकत्र केलेल्या होत्या. ह्याच्यासाठी यानं एवढ्या दिवसापासून ही त्याला दिवसाची काही सवलत मागितलेली होती. जसं हे फेविक्विक त्यानं दोघांनाही लावून दिलं आणि या दोघांना माहीतच नव्हतं की हे फेविक्विक आहे. त्यानंतर त्यानं सांगितलं की तुम्ही दोघेही आता एकमेकांना घट्ट धरा. जेव्हा दोघांनी एकमेकांना पकडलं तसेच दोघेही एकमेकांना घट्ट चिपकले. काही त्यांच्या डोळ्यावरही पडले गेलेलं होतं, त्यांच्या डोळ्यामध्येही मग आता वेदना व्हायला लागल्या, त्रास व्हायला लागला, डोळेही चिटकून बसले. अशा प्रकारे आता दोघेही ओरडायला लागले, दोघेही घट्ट चिटकले आणि दोघेही ओरडत होते की बाबा तुम्ही आम्हाला काय लावलेलं आहे, आम्ही दोघेही घट्ट चिटकलेले आहे. हा त्यांना म्हणायचा की तुम्ही असेच चिटकून राहणार आहात, तुम्हा दोघांना कोणीही दूर करणार नाही, हे मी तुमच्यावर आता तंत्रमंत्र केलेलं आहे. हा आता म्हणत होता पण ते जसे आता दूर जाण्याचा प्रयत्न करत होते पण ते निघत नव्हते. त्यांची चमडी सुटत चाललेली होती पण ते काही मात्र सुटत नव्हते. दोघेही वेदनेने त्रासाने ओरडत होते, किंचाळत होते. पण जो हा भालेश कुमार होता त्या दोघांनाही टक उभं राहून पाहत होता. याने जो राहुल मीना होता आता याला एवढी भीती वाटत होती की आता
आम्ही संकटात अडकलेला आहे आणि जर अशा अवस्थेमध्ये आम्हाला जर पाहिलं तर या महिलेचे कुटुंबीय जे आहे नातेवाईक जे आहेत आम्हाला दोघांनाही संपवतील, लोक इथं पाहतील तर माझी बदनामी होईल. आता याला नाना प्रकारची भीती वाटत होती. एकतर या दोघांचाही जीव आता संकटात अडकलेला होता. दोघेही सुटण्याचा प्रयत्न करत होते. यांच्या शरीराची चमडी निघत चाललेली होती. कधी राहुल मीनाच्या शरीराची चमडी निघत चालली होती तर कधी त्याची जे प्रेयसी होती सोनू कुंवर हिच्या शरीराची चमडी निघत चाललेली होती. पण हे दोघं काही सुटत नव्हते. शेवटी दोघांच्या शरीराची चमडी निघून हे बाहेर पडायला प्रयत्न करत होते आणि जेव्हा भालेसला वाटलं की आता हे दोघेही एकमेकांपासून सुटतील आणि इथून पळून जातील, त्यानंतर लगेच त्यानं मग एक मोठा दगड घेतला आणि दोघांच्याही डोक्यामध्ये घालायला सुरुवात केली. दगडाने त्या दोघांचंही डोकं ठेचलं. जवळ एक त्यानं चाकूसुद्धा आणलेला होता आणि ते चाकूने सुद्धा त्या दोघांना भोसकायला सुरुवात केली. अशा प्रकारे त्यानं त्या दोघांनाही निर्घुण पद्धतीने, अति निर्दयी पद्धतीने दोघांनाही जागेवरच संपवलं. आणि जेव्हा दोघेही गतप्राण झाले, दोघांचाही मृत्यू झाला, त्यानंतर जे काही त्यानं सोबत पूजा सामान आणलेलं होतं ते तिथंच ठेवलं आणि या दोघांचा मृतदेह तिथंच ठेवला आणि त्यानं तिथून पळ काढला. ते निघून गेल्याच्या नंतर 2-3 दिवस असेच काही लोटले गेलेले होते. 15 तारखेच्या संध्याकाळी ही घटना घडलेली होती. 16 तारखेचा दिवस गेला, 17 तारखेचा दिवस गेला आणि 18 तारखेच्या दिवशी काही गुराख्यांनी यांचे दोन्ही मृतदेह पाहिलेले होते. त्यावेळेस जेव्हा पोलिसांना सूचना मिळाली त्यावेळेस ही संपूर्ण जी घटना आहे याचा उलगडा झाला. भालेस कुमारला एका प्रकारे भीती वाटत होती की जर माझे आणि सोनू कुंवरचे अनैतिक संबंधाबद्दल लोकांना जर कळालं तर उद्याला माझ्याजवळ एकही महिला येणार नाही किंवा एकही पुरुष येणार नाही. लोक माझी त्या मठावरून हकालपट्टी करतील. माझं सर्व काही जे पैसे कमवण्याचं जे साधन आहे हे तंत्रमंत्रच आहे आणि लोक माझा खूप मान सन्मान करतात, माझा आदर करतात, लोक मला खूप मानतात, माझ्याजवळ समस्या सोडवण्यासाठी येतात आणि हे दोघे मिळून माझी बदनामी करणार होते, माझं भांडाफोड करणार होते. ह्यासाठी त्याला एका प्रकारे या दोघांचाही राग होता. जर राहुल मीनाने जरी नाही केलं तर सोनू कुंवर जी आहे ही कदाचित काही लोकांना सांगू शकेल. तिनं अगोदरच राहुल मीनाला हे सांगितलेलं होतं आणि राहुल मीनानेही त्याला याची धमकी दिलेली होती की तू माझ्या घरामध्ये अशा प्रकारे भांडण लावलंस तर मलाही माहीत आहे, आम्ही लोकांना सांगायला काही वेळ लागणार नाही की तू सुद्धा अशाच प्रकारचा एक भोंदू बाबा आहेस, ढोंगी साधू आहेस. अशा प्रकारे राहुल मीनाने त्याला धमकी दिलेली होती. पण जेव्हा त्यानं पाया पडून हे सर्व काही प्रकरण जागेवर मिटवलेलं होतं, राहुल मीनाला वाटलं की जो हा भालेस आहे हा आता शांत झालेला आहे आणि राहुल मीनाही शांत झालेला होता. पण भालेस कुमारला एका प्रकारे दोघांची भीती वाटत होती आणि एका प्रकारे सोनू कुंवरने याच्यासोबतचे संबंध तोडून राहुल मीनासोबत ठेवलेले होते. हा सुद्धा त्याच्या मनामध्ये राग होता. यासाठी त्यानं दोघांची हत्या करायची ठरवली आणि अशा क्रूर आणि निर्दयी पद्धतीने त्या दोघांनाही त्यानं संपवलं. ही संपूर्ण कहाणी त्यानं पोलिसांना सांगितली. पोलिसांसमोर ही संपूर्ण त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्याला तुरुंगात पाठवलेला आहे. आजही तो व्यक्ती तुरुंगामध्ये सजा भोगत आहे, शिक्षा भोगत आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.